हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय न्यू चॅनल। आज मी तुम्हाला अगदी सुंदर असा ब्लाउज डिझाइन दाखवणार आहे। लेसवर्कचा हा ब्लाउज डिझाइन असणार आहे। पंचकोनी आकाराचा ब्लाउज डिझाइन असणार आहे। तरी हा पूर्ण व्हिडिओ पहा। अगदी सोप्या पद्धतीने कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे। आधी पॅटर्न आपण कट करून घ्यायचे, मेजरमेंट दाखवते। तर ब्लाउजची उंची 14 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायची, म्हणजे 15 इंच फुल उंची घ्यायची आणि रुंदी ही 11 इंच असणार आहे। 34 साइज पॅटर्न असल्यामुळे नेक रुंदी ही 2.5 इंचाची असणार आहे आणि शोल्डर हे 3.5 इंचाचे, आर्महोल हे 6 इंचाचे मार्क करून घ्यायचे। त्यानंतर हाफ इंचांनी खाली मार्क करायचे आणि नेकची हाईट ही 10.5 इंच असणार आहे, रुंदी ही 2.5 इंच। बॉक्स आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पंचकोनी आकार हा असा द्यायचा असतो। खाली त्रिकोणी आकार द्यायचा आहे वरच्या दिशेने, म्हणजे 1 इंच बॉक्सच्या वरती ठेवायचे आणि त्रिकोणी आकार हा द्यायचा आहे। अशा पद्धतीने एक्स्ट्रा असलेला अस्तरचा भाग कट करायचा आहे। फॅब्रिक कट करायची गरज नाही। त्यानंतर अस्तर हे फॅब्रिकवर ठेवून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। तिघही बाजूला पिन अटॅच करायचे आहे, म्हणजेच खालचं कापड आणि वरचे अस्तर हे सरकत नाही। त्यानंतर 2 पॉइंटची जागा सोडून किंवा हाफ इंचाची जागा सोडून शिलाई ही टाकून घ्यायची नेकला। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील। अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओज दाखवलेली असतात। तर माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे, ते देखील तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने शिलाई टाकून झालेली आहे आणि आतले कापड कट करून घ्यायचे, कट्स द्यायचे, जे उलटवताना प्रॉब्लेम येत नाही। फिनिशिंग खूप छान अशी येते। अस्तरच्या दिशेने बॅक शिलाई टाकून घ्यायची। अशा पद्धतीची शिलाई ही खूप छान अशी येते आणि नेकला फिनिशिंग छान दिसते। अशा पद्धतीने आपला नेक तयार करून झाला आहे। त्यानंतर वरच्या दिशेने काठाला शिलाई टाकून घ्यायची नेकला। त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे। टक्स हा शोल्डरच्या सेंटरला टाकायचा आहे। 3.5 इंचाची उंची असू द्यायची। रुंदी सुद्धा तुम्ही 3.5 इंचाची किंवा 4 इंचाची घेऊ शकता टक्सला, दोघही साईडला। अशा पद्धतीने आपला टक्स टाकून झालेला आहे। त्यानंतर कंबरपट्टी जॉईन करायची। 2 इंचाची पट्टी घ्यायची आणि काठावर हाफ इंचाची जागा सोडून पट्टी लावत यायची। त्यानंतर तिला फोल्ड करायची आणि काठावर शिलाई येऊ द्यायची अस्तरच्या दिशेने। अशी ही पट्टी आपली लावून झालेली आहे। फिनिशिंग खूप छान अशी दिसते। त्यानंतर आपल्याला लेस लावायची। ह्या ठिकाणी मी गोल्डन कलरची लेस लावते, तुमच्याजवळ जी असेल ती तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने आधी मी लेस लावून घेते सरळ उभ्या दिशेने। डबल शिलाई ही येऊ द्यायची दोघही साईडला। त्यानंतर आपल्याला आर्महोल पासून लेस ही आडव्या दिशेने लावायची। तर खूप सुंदर अशी दिसते ही लेस अशा पद्धतीने लेसची डिझाइन केली तर। डबल शिलाई ही येऊ द्यायची। जर समजा तुम्हाला डबल लेस लावायची असेल, तुम्ही डबल लेस देखील लावू शकता। असा हा आपला ब्लाउज डिझाइन तयार करून झालेला आहे। कसा वाटला ब्लाउज डिझाइन? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील। अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत पाहता येतील। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल।